पक्षातील माजी आमदार अनेक पदाधिकारी साथ सोडत असताना उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक। 20 फेब्रुवारीला आमदारांची तर 25 फेब्रुवारीला खासदारांची बैठक। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। कोकणातील ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार वैभव नाईकांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट। मागील काही दिवसांपासून वैभव नाईकांच्या मागे एसीबीचा ससेमिरा। या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। भास्कर जाधवांसारख्या आक्रमक आणि स्पष्ट बोलणाऱ्या नेत्यानं मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा वाघांच्या कळपात यावं। मंत्री संजय शिरसाट यांची खुली ऑफर। फोडाफोडी करून सत्तेत आलात, आता जनतेचे प्रश्न सोडवा। ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटलांचा सरकारवर निशाणा। उद्धव ठाकरेंसोबत सर्वसामान्य शिवसैनिक कितीही दबाव टाकला तरी शिवसैनिक सुटणार नाही, कैलास पाटलांचं वक्तव्य। शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा आरोप। पैशांचं आमिष दाखवलं जात असल्याचा खासदार देशमुखांचा आरोप। सोशल मीडियावर शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या फेक नरेटिव्हला ठाकरे गट रोखण्याच्या तयारीत। फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आणि रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची डिजिटल शाखा विशेष प्रयत्न करणार। मुंबईतल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावलेंकडून ठाकरेंच्या सेनेचा राजीनामा। विभाग प्रमुख अनिल परब यांनी कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवल्याचा आरोप। दापोलीत ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। 5 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन। 5 नगरसेवक उद्या शिवसेनेत करणार प्रवेश। कणकवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। रामू विखाळे यांनी सपत्नीक भाजपात प्रवेश केला। सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजपच्या उद्या मुंबईत मॅरेथॉन बैठका। 20 लाख सदस्य नोंदणीचे टार्गेट असलेल्या भाजपचे मुंबईत 10 लाख सदस्य। मुंबई भाजपानं पक्ष कार्यालयात उद्या मुंबई आणि कोकण प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीला मार्गदर्शन करणार। खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उद्या बैठक। मुंबईतील वरळी डोममध्ये बैठकीचं आयोजन। माणगावात नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धा। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुनील तटकरेंची टोलेबाजी। मंत्री भरत गोगावले यांना कोपरखळ्या तर समर्थकांना कांतिचक्या। पालकमंत्रीपदाचा प्रश्न सरकारनं लवकरात लवकर सोडवणं गरजेचं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत शिवसेना आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। कोळी बांधवांची 700 कोटींची कर्जमाफी करू। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची ग्वाही। महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीमार्फत अलिबागमधील नवगावात कार्यक्रमाचं आयोजन। केस गळती प्रकरणातील अहवाल प्रताप जाधव का दडवतायत? रविकांत तुपकरांचा सवाल। प्रतापराव जाधव नशिबानं राज्यमंत्री झाले, त्यांचा जनतेला काही फायदा नाही, तुपकरांची जहरी टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करणार। मंत्रालयात आता सरकारी निधीचे 2 वैद्यकीय सहायता कक्ष राहणार। आरोग्य विभागाच्या योजनांचा पाठपुरावा देखील शिंदेंच्या सहायता कक्षातून होणार। महाराष्ट्राचा 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार। तसंच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनवर नेण्याचा प्रयत्न करणार। आजारी असल्यानं पत्रकार परिषद न घेता पत्रक काढून अजित पवारांनी जनतेला दिला संदेश। विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची 20 फेब्रुवारीला बैठक। अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार असल्यानं बैठकीत अर्थसंकल्प अधिवेशन कालावधी ठरवला जाणार। अंजली दमान यांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नसल्याचा आरोप। ॲग्री बेगरी वेबसाईटवर ही ऑर्डर केलेली होती। ऑर्डर कोणी रोखली, कोण जबाबदार ते अजित पवारांनी सांगावं, दमान यांचा सवाल। ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही। धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून दवानी यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही, यापेक्षा त्यांचा राजीनामा कोण घेणार हा प्रश्न। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांचा अजित पवार आणि फडणवीसांना सवाल। धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अजित पवारांच्या पक्षाचा विषय। बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर 28 दिवसांपूर्वी मुंडे धस यांची बैठक झाली। बैठकीची बातमी फोडण्याचा प्रश्नच नाही, बावनकुळेंकडून स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांची घुसमट होती। राजीनामा घेताही येत नाही आणि सांगताही येत नाही अशी अजित पवारांची स्थिती। जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका।
संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात भाजपचा हात आहे का? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा सवाल. तर जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करायला धसांना पुढे केलं, राऊतांचा हल्लाबोल. संतोष देशमुख हत्येच्या आरोपींना अंतिम शिक्षा व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू. संजय राऊतांनी उगाच लोकांचा भडकवण्याचं काम करू नये, घटनेचं राजकारण होऊ नये, बावनकुळेंचं आवाहन. मुंडे धस भेटीची बातमी बावनकुळेंनीच फोडली. जितेंद्र आव्हाडांचा बावनकुळेंवर पलटवार. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी भाजपकडून सुरेश धस यांचा वापर, जितेंद्र आव्हाडांचाही आरोप. संजय राऊत मनोरुग्ण, त्यांची जागा वेड्याच्या इस्पितळात, राधाकृष्ण विखे पाटलांची सडकून टीका. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी भाजप राजकारण करत असल्याचा संजय राऊतांचा आरोप होता. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंनी 18 आणि 19 दिवसांपूर्वी त्यांची भेट झाली, मला त्याची माहिती. बीडचे खासदार बजरंग सोनावणेंचा दावा. बावनकुळेंनी धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी जशी तत्परता दाखवली तशी देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी का दाखवली नाही? धनंजय देशमुखांचा सवाल. मंत्री धनंजय मुंडेंनी अजूनपर्यंत देशमुख कुटुंबियांची भेट का घेतली नाही? सचिन खरात यांचा सवाल. तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची कशी भेट घेतली? क्या हुआ तेरा वादा धसची म्हणत खरात यांचा धस यांच्यावरही निशाणा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण न आणता माणुसकीच्या नात्यानं सुरेश धस यांनी लढावं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. उद्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मस्साजोग दौऱ्यावर. यावेळी महादेव मुंडेंचं कुटुंबीय सुप्रिया सुळेंची भेट घेणार. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात भेट घेणार असल्याची माहिती. कृष्णा आंधळे अद्याप त्याला अटक नाही, या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये बैठक. धनंजय देशमुखही राहणार उपस्थित. आम्ही मागच्या 2 महिन्यांपासून ज्या मागण्या करतोय त्या पूर्ण होत नाही, म्हणून आम्ही बैठक घेतोय, मस्साजोगच्या नागरिकांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 20 फेब्रुवारीला नागपूरच्या कन्हानमध्ये आभार सभा. यावेळेला काही महत्त्वाचे पक्षप्रवेश पार पडणार. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात आजी माजी खासदारांचा खुर्चीसाठी संघर्ष. धैर्यशील मोहिते पाटलांना बसायला खुर्चीच मिळाली नाही, तर उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आजी माजींचे मानापमान नाट्य. सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं भाषण सुरू होताच एनएसजी कमांडोला भोवळ. वाढत्या उष्णतेचा त्रास झाल्यानं भोवळ आल्याची माहिती. भंडाऱ्यातून जाणारी वाहतूक वळवण्यासाठी बायपास मार्गाची निर्मिती, काम शेवटच्या टप्प्यात असून आमदार प्रणय फुकेंकडून भंडारा बायपासची पाहणी. भंडाऱ्याच्या निसर्ग सानिध्यात पर्यटकांना हॉट एअर बलून आणि पॅरामोटरिंगचा थरारक अनुभव घेता येणार. नाना पटोले, भंडारा जिल्हाधिकारी सचिन कोलते यांनी घेतला चित्तथरारक भरारीचा अनुभव. एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा नाही. ऑक्टोबरपासून एसटी महामंडळानं पीएफचे हप्ते भरले नाहीत. हप्ते न भरल्यानं कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड काढता येत नाहीये. एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला. भाडेवारीनंतरही एसटीचं उत्पन्न अत्यल्पच. 3,200 ते 3,500 कोटी रुपयांची देणी थकली असल्याची माहिती. मनरेगा योजनेसंदर्भात केंद्राकडून राज्याची कानउघडणी. मनरेगामधून रस्त्यांची कामं न करण्याचे केंद्राचे राज्याला आदेश. अकुशल कामगारांच्या हाताला काम देण्याऐवजी महायुती सरकारनं कंत्राटदारांना प्राधान्य दिलं. तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह विस्तारात तांत्रिक अडचणी. गर्भगृह विस्ताराबाबतचा निर्णय पुरातत्व विभाग घेणार. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची माहिती. परदेशातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना 500 ते 4,000 देऊन आर्थिक लूट केल्याची घटना. पोलिसांकडून दुकानदारावर गुन्हा दाखल करत दोघांना घेतलं ताब्यात. वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरात भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिराला जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची भेट. पुरातत्व मंदिर वास्तूची पाहणी केली, तसंच दोन्ही पंथीयांच्या वादावर तोडगा काढण्याचं आश्वासनही दिलं. मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार. तर शिवजयंतीच्या दिवशी पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत पुतळ्याच्या पायाभरणीला सुरुवात होणार. नाशिकमध्ये शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं छत्रपती सेनेकडून पाया उभारण्यात आली निष्ठेची पायरी. हिरोजी इंदुलकरांचे वंशज धनंजय आणि संतोष इंदुलकरांच्या हस्ते प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं.
मनमाडमध्ये शिवजयंतीनिमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा, विद्यार्थ्यांनी साकारल्या 32 किल्ल्यांच्या प्रतिकृती. रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा UAE यांच्या वतीनं दिल्लीत शिवजयंती उत्साहात साजरी. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, शिवविचारांचं प्रदर्शन, ढोलताशा, मानवंदना, सांस्कृतिक कला दर्शन यासह शिवकालीन चलनी नाण्यांचं दुबईमध्ये प्रदर्शन. निर्बंध लादलेल्या सहकारी बँक खातेदारांना सरकार दिलासा देण्याच्या विचारात विमा अंतर्गत संरक्षण असलेल्या रकमेची मर्यादा 5 लाखांपेक्षा जास्त करणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेत अर्थसचिवांची माहिती. न्यू इंडिया कोऑप बँक गैरव्यवहार प्रकरणी कोविड काळात ठेवीदारांचे पैसे व्याजाने दिले. आरोपी हितेश मेहताची कबुली. या प्रकरणी व्यावसायिक धर्मेश पौन यालाही अटक. इंडिया गॉड लेटर प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवले. रघुराम देवेश दीक्षित आणि अन्य एकाचा जबाब महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नोंदवला. इंडियाज गॉड लेटर प्रकरणात समय रैनाकडून महाराष्ट्र सायबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्याची विनंती. मात्र रैनाची मागणी महाराष्ट्र सायबर फेटाळल्याची सूत्रांची माहिती. भंडाऱ्यात भूमिगत गटार योजनेच्या कामावर बालमजूर कामगार काम करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल. प्रशासन काय करतंय याकडे आता सामाजिक कार्यकर्त्यांची विचार. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न. भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलीस ठाण्यातच केलं विषप्राशन. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार. तुळजापुरात तहसीलदारांच्या केबिनमध्ये एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. तुळजापूरमधील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी टोकाचं पाऊल उचललं. बांगलादेशींविरोधात मुंबई पोलिसांकडून धरपकड मोहीम. चालू वर्षात मुंबई पोलिसांनी अवैध राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात 175 गुन्हे दाखल केले. वर्ध्यात पोलिसांच्या वतीनं जिल्हाभरात वॉशआउट मोहीम. मोहिमेदरम्यान दारू विक्रेते, दारूची वाहतूक करणाऱ्यांवर 106 गुन्ह्यांची नोंद. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई. डम्पिंग आणि बलनिस्सारणाच्या राखीव जागेवर 41 इमारती उभ्या राहिल्या होत्या. पुण्याच्या हडपसरमध्ये एका महिलेनं घरात तब्बल 350 मांजरी पाळल्यात. संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचं वातावरण. दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशी हैराण. जळगावच्या MIDCत एका बंद बेकरीत चोरून आणलेल्या लसणाच्या 97 गुण्या MIDC पोलिसांकडून जप्त. नागपूरमधून चोरून आणण्यात आलेल्या लसणाची किंमत 5 लाख रुपयांच्या घरात. हातभट्टी अड्डे, अवैध देशी दारू विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोहीम. लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. 48 जणांना अटक केली. भंडाऱ्यात 1 लाखाच्या गांजासह तरुणाला अटक. पालांदूर पोलिसांची कारवाई. वन अधिकाऱ्यांनी संशय आल्यानं त्यांनी तपासणी केली असता तरुणाजवळ गांजा आढळून आला. अमरावतीत सायन्स कोर मैदानात कृषी विभागाकडून 18 फेब्रुवारीपर्यंत भव्य कृषी विकास परिषद आणि प्रदर्शन. महिला बचत गटाकडून विविध कलाकृती आणि खाद्यपदार्थांचे 250 स्टॉल्स. गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या उपस्थितीत आवडी इंडिया स्पोर्ट्सची SUV मुंबईत लॉन्च. या कारची भारतीय बाजारपेठेतील किंमत 2.5 कोटींच्या घरात असून ही कार खास 15 रंगात उपलब्ध असणार. मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या. भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवास अनुभव मिळावा यासाठी रेल्वेकडून विशेष सेवा. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची होणारी बैठक रद्द. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर. दिल्लीच्या NRCमध्ये भूकंपाचे अनेक ठिकाणी धक्के. 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाची धक्क्याची नोंद. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घरं सोडली. अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन 3रं विमान अमृतसरमध्ये दाखल. 3ऱ्या विमानात 112 भारतीयांचा समावेश. आतापर्यंत 332 भारतीय मायदेशी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.